गुड इव्हनिंग. सो चला आता टिटवा महोत्सवला आपण चाललेलो आहोत. आजचा दिवस आहे चौथा. 3 दिवस मस्तपैकी आपण फुल एन्जॉय केला. तुम्ही बघितला असेलच माझ्या व्हिडिओमध्ये. काल ब्रास बँड पथक ची जी स्पर्धा होती ती पण एकदम मस्तपैकी झाली. तर आज आहे पाककला स्पर्धा आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. तर चला आपण फटाफट निघूया. तर बघा तुम्ही आज माझा लुक बघू शकता. मस्त कुर्ता प्रिंट केलेला आहे. हा हँडमेड प्रिंट आहे. आमच्या दीक्षिताने हा प्रिंट केलेला आहे. तो तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही कमेंट करा. आणि जर कोणाला प्रिंट करायचा असेल अशी डिझाईन, कोणती डिझाईन, फुल डिझाईन उभी, तुम्ही विजय भाऊंचा पण आज बघितला असेल कुर्ता फुल डिझाईन केलेली आहे अशी. तर तुम्हाला जो जर डिझाईन करून हवा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. आमची दीक्षिता जी आहे फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते, तिने डिझाईन केलेलं आहे. आणि तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आपल्या या पूर्ण कुर्त्याची डिझाईनचे फक्त चार्जेस 700 रुपयापासून स्टार्ट आहेत. तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. तर आपण आलेलो आहोत महोत्सवमध्ये आणि कार्यक्रम सुरू झालेले आहेत. तर चला, इथे बघा आपले शिलेदार बसलेले आहेत. प्रतीक, ही दीदी आणि बघ. तो चला आता जाऊया आपण आत में. और गोविंद जी क्या बोल रहे? आमचे CCTV एक्सपर्ट गोविंद झा. टिटवाळ्यामध्ये कुठेही CCTV लावायचा असेल तर गोविंद झा यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तो आलेले आहेत शार्प 8 वाजता ते येणार होते आणि 8 वाजता पोहोचलेले आहेत. ते थोडे लवकर आले. केजे साहेब पण आलेले आहेत, सुमित. आणि आता कार्यक्रम एक मस्तपैकी शानदार असा सांस्कृतिक कार्यक्रम, महाराष्ट्राची शान. आणि आमचे स्टार अँकर प्रसन्ना इन्स्ट्रक्शन देताना. कलेच्या स्पर्धेचे प्रमुख जज रामबाडे काका, अन्नपूर्णा कॅटरर्सचे सर्व शाळेचे मामा आलेले आहेत. करतो टिटवाळा महोत्सवाचे आयोजक आदरणीय विजय भाऊ देशीकर साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण शिक्षक असतील आणि त्यांच्या समवेत हे सर्व विद्यार्थी असतील, गुणी विद्यार्थी आहेत सर्व. खूप चांगलं असं संगीत, खऱ्या अर्थाने मी म्हणेल की यांच्या गळ्यामध्ये सरस्वती नांदतीये असं सुमधुर संगीत या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. तर आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. मॅमच्या प्रिन्सिपल आहेत या स्कूलच्या. एकदा प्रिन्सिपल मॅम साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा विद्यार्थी छोटे आहेत मात्र विद्यार्थ्यांच्या खऱ्या अर्थानं परफॉर्मन्सला दाद देण्यासाठी, त्यांना साथ देण्यासाठी असे प्रिन्सिपल मॅम असतील तर मॅम आपल्याला सलाम. यानंतर रोहणे सर विनंती असेल, तसेच गगन सर रिक्वेस्ट असेल आपणाला देखील. PT चे सर आहेत ते हेल्थ इज वेल्थ असं ब्रीद वाक्यावरती चालणारे आमचे गगन सर, त्यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. त्यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत, पाहायला आपल्याला मिळालं. आता आपली पाककला स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी मी तुम्हाला दाखवतो पार्टिसिपंटने काय काय पदार्थ बनवलेले आहेत. सो बघा, फर्स्ट पार्टिसिपेंट आहेत नम्रता मॅडम. त्यांनी बनवलेला आहे व्हेज टिक्की. व्हेज टिक्की बनवलेली आहे, चटणी बनवलेली आहे, ग्रीन चटणी बनवलेली आहे. आणि दुसरं आहेत पुनिका खरात, त्यांनी बनवलेली आहे मासवडी. आणि बघा आणि तिसरे परफॉर्मन्स आहेत आणि त्याच्या पुढे आहेत त्यांनी पण बनवलेला आहे महाराष्ट्रीयन स्पेशल थाली, मासवडी आणि भाकरी. पुढे आमची दीदी आहे, तिने बनवलेला आहे गाजर हलवा.
इस बार भी टॉप करना है। आणि विजय भाऊ पण परीक्षण करतायत। अजून मेन स्पर्धा चालू होणार आहे, पण आता सध्या एक फेरी मारतायत ते। आणि त्याच्या पुढे आहेत त्यांनी बनवलेला आहे मालवणी चिकन थाली, कोंबडी वडे आहेत, भात आहे आणि सुक्कम आहे, चिकन सागोती आहे आणि सोलकढी आहे। आणि त्याच्या पुढे आहेत या ताईंनी बनवलेला आहे चिकन खरडा आणि अळणी रस्सा। आणि पुढच्या ताईंनी बनवलेला आहे सावजी चिकन नागपुरी स्पेशल। आणि पूजा ताईंनी बनवलेला आहे स्पायसी प्रॉन्स कोलीवाडा। स्पायसी प्रॉन्स कोलीवाडा विथ ग्रेव्ही। आणि पुढे ताईंनी बनवलेला आहे हिरवं चिकन, मटन, चिकन बिर्याणी। बिर्याणी कोणती आहे? चिकन बिर्याणी आणि ग्रीन चिकन आणि मटणाचा हलवा पण बनवलेला आहे। परिपूर्ण अशी थाली बनवलेली आहे। डेझर्ट पण आहे, त्याच्यामध्ये राईस पण आहे, भाकरी पण आहेत, सूप पण आहे। सभी बच्चे खुश भी। श्री अरविंदजी मोरे साहेब, शिवसेना नमस्कार साहेब, वेलकम टू टिटवाळा महोत्सव 2025 मध्ये तुमचं स्वागत आहे। मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया। मनपूर्वक सहर्ष स्वागत। आणि आम्ही सातत्याने म्हणत आता की पाहुण्यांचं येणं हे फक्त आमच्यासाठी येणं नसतं, तर आमच्या हृदयावरती कोरलेलं ते सुंदर लेणं असतं। महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे अतिथी देवो भव, आणि त्या संस्कृतीला जागणारी, त्या संस्कृतीला जपणारी आमची टिटवाळा महोत्सवाची समिती आणि आयोजक विजय भाऊ देशेकर आणि पदाधिकाऱ्यांचं आपण विशेष सन्मान करणार आहोत। त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच सदस्य देखील उपस्थित आहेत। तर सर्वांचं आपण टिटवाळा महोत्सव 2025 मध्ये आज भव्य पाककला स्पर्धा आहे आणि त्यातील पहिले, तुमचं नाव काय? नम्रता। नम्रता ताई, तुम्ही काय बनवलेलं आहे? तुमचं नाव काय? कुणिका खरात। बरं, तुम्ही काय आणलेलं आहे? मांस। जुन्नरचं हे व्हेज आहे की नॉन व्हेज आहे? व्हेज आहे, पण ते नावावरून असं वाटलं मला मांसाहारी आहे। जुन्नरची प्रसिद्ध मासवडी बनवली, मासवडी, राईस, खीर, स्वीटमध्ये आणि रस्सा। ओके, गाजराचा हलवा। गाजराचा हलवा, ओके। बरं, तुमचं यूट्यूब चॅनल देखील आहे, मम्मीची रेसिपी, बरोबर? हां, किती फॉलोअर्स आहेत? 1K। 11 नंबर, स्पर्धा क्रमांक 11। तुमचं नाव काय? आकांक्षा अनिरुद्ध शिंदे। आकांक्षा शिंदे, 11 नंबर। आपण काय बनवलं? मालवणी चिकन। मालवणी चिकन आणि ह्याला कोंबडी वडे बोलतात, बरोबर? ओके। आणि ती सोलकढी। सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत। ठाणे जिल्हा प्रमुख, शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांच्या रक्तामध्ये नसा नसामध्ये शिवसेना आहे, अशा आपल्या सर्वांचे लाडके अरविंदजी मोरे साहेब यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत या मुख्य मंचावरती। आणि त्या वांजीवाले यांचं चिकन खरडा आणि भाऊ काय ते तिथून पुढे सरकतच नाहीये। चिकन खरडा खूप त्यांना आवडलेला दिसतोय। आणखी पुढे खाऊ मटणाचा रस्सा देखील आहे।
सिक्रेट एव्हरेस्ट मध्ये घातलेला पूजा परमारे यांचा सिक्रेट मसाला कोळंबी मसाला कोळंबी कोळी वडा मटन थाळी नाही असं वाटतं मटणाच्या दुकानात आलोय असं वाटतं मटणाच्या दुकानात आलोय मी हाटी बघितली ती काय झाली इकडे ठेवली कुणालजी मांजरे सरांच्या शुभ असे आपण सोम्या तिचा शुभ सन्मान करणार आहोत. वाल्यांना पण आहे ऋषी आळू का घास लागेल. यासाठीच आम्ही पाककला स्पर्धा ही बुधवारी ठेवत असतो. कोणाचा उपास वगैरे डीजे सोडून इथे आलेला आहे माऊली फूड ट्राय करण्यासाठी. तुमचं नाव काय? नमस्कार सर. पूनम खरं स्पर्धक क्रमांक 9. हा हत्तीबाईने टेस्ट करायला घेतलेला आहे. चटणी आहे, बाजरीची भाकरी, कोंबडी वडे, सोनकढी, कोळंबी भात आणि ह्या मांदेल्या आहेत. किती झाले? त्याच्याबरोबर खाली तर छान लागेल बाजरीच्या भाकऱ्या. आकाश हा खूप आहे काय? आकाश कुठे? कोणता? कोळंबी बिर्याणी. बेबी पॉवर. वाह सुंदर अशी हे लॉलीपॉप आहे ना? लेग पीस. हे लॉलीपॉप. अच्छा ते लेग पीस हे लॉलीपॉप. बरं झालं मी परीक्षेत नाही झालं. प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे. खूप छान असं प्रेझेंटेशन. कलेजे मसाला, गार्लिक चिकन, कलेजे मसाला, गार्लिक चिकन, रस्सा चिकन, ग्रीन चिकन आणि खिमा चिकन. जरा व्हिडिओ जरा झूम करा जरा छान अशी थाळी दिसते इथे. करा झूम. इकडे लाईन लागलेली आहे. तुटून पडलेले आहेत पाककलेच्या स्पर्धकांच्या फूडवर. संपवली क्रांती अर्धी ठेवता येत नाही. सगळ्यांनी याची नोंद घ्यायची. सोलकढी पूर्ण संपवायची असते. हा काय तुमचं नाव काय? सीमा सीमा बेंडपोळी. ओके तुमच्या नावातच पोळी आहे. वा रस्सा चिकन. पहिल्यांदा भाऊ हे कलेजे मसाला आहे. हे छोटे छोटे ग्लास कसले भारी आहेत. हे लेग पीस. आपल्याला म्हणजे ते टकीला शॉट माहिती आहे ना तेवढे छोटे ग्लास. बरं तिथे स्पर्धक डान्स करतात. उत्सव 2025 कडून एक मस्त असं गिफ्ट मिळेल. ओके सागर इको कमी होईल का थोडा? हॅलो 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 म्हणजे थोडासा इको सागर सागर डाळ जरा जाडतड हे न अडथळता 5 वेळा बोलायचे जसे त्याला आपण गिफ्ट देणार. ओके काय बोलायचं? डाळ जरा जाडतड 5 वेळा पटपट बोलायचे. भैयाची नका बोलायचं. डाळ जरा जाडतड एवढंच बोलायचं. हा 5 वेळा न अडथळता. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या की लगेच तुम्हाला गिफ्ट मिळेल. डाळ जरा जाडतड.
डाळ जरा जाडतळ. डाळ जरा जाडतळ. पटापट. डाळ जरा जाडतळ. हॅलो. डाळ जरा जाडतळ. हा, एक मिनिट आलो. डाळ जरा जाडतळ. तुम्ही बाहेरच आहेत ना? डाळ जरा जाड. किती आपण त्यांनी? हा, लेडीज जेंट्स पण चालेल. डाळ जरा जाडतळ. हा, पटापट. 10:45 ची टिटवाळा जाते ना तसं. हा. डाळ जरा जाडतळ. डाळ जाड. जजेसचं काम झालेलं आहे. जज टिटवाळा लोकांचं महोत्सव 2025. बघूया आता पुढे कोण विनर होत आहे. त्यांना झूम करा. वैशाली ताईंना दाखवा. जाडतळ. 8 तरी म्हणजे पर्यंत सुटते ना. एवढं स्लो नाही बोलायचं. हा, पटापट. 10:45 ची टिटवाळा डाळ जरा जाडतळ. डाळ जाडतळ. डाळ जरा जाडतळ. डाळ जरा जाडतळ. डाळ जरा जाडतळ. टाळ्या वाजवू शकता का तुम्ही? जर टाळ्या वाजवल्या तर गिफ्ट मिळेल. चालेल, एवढे मस्त आहे, मस्त आहे. टिटवाळा महोत्सवमध्ये कुठला पण पाहुणे आला ना त्याला भुका पेटतो जाणार नाही. मला एवढा माहिती. त्याला इकडे नाही भेटला तरी त्याला कुठे ना कुठे तरी सोय होणारच आम्हाला. हो, त्याचं टेन्शन नाही आहे. आणि यांची आरती मंडळी आल्यानंतर आपण त्यांना पण भेटूया. मला अनुराधांनी फोन केला, बोलते येतेवर या. तर मी पहिला जरा पोहोचतो, थोडंसं ब्लॉग शूट करतो आणि बाकीचं काय काय खाल्लं ते पण विचारून. मला कॅमेरा बंद काय काय खाल्लं ते विचारून. मस्त सगळं छान होतं. फक्त विषयामध्ये एकच आहे, गरम पाहिजे होतं. गरम घरातून आता मॅक आणि ताईचं भांडण चालू आहे का तुम्ही टाइमवर का नाही आले. अच्छा. हा, ताईंनी सगळा ट्राय केलेला आहे फूड. मॅक लेट आलेला आहे. मी लेट आलेला आहे पण त्याच्यासाठी आम्ही सगळं ठेवलेलं आहे. थोडं थोडं तो टेस्ट करणार आहे. नाही, तो सगळं राहिलेला आहे ना, भांडीपिंडी तो घासणार आहे. बस थँक्यू सो मच. एवढी सेवा दिली चांगला वाटेल मला. दादा भेटले आणि इथे जसं मी तुम्हाला सांगितलं काहीतरी कॉम्पिटिशन झाले. पाक कॉम्पिटिशन म्हणजे नॉनव्हेजची चव फक्त आगरी कोळीमध्ये बघायला भेटतं. तर त्याचे इथे खूप सारे डिशेस बनवून आणले. दादा बोलले का टेस्ट करता, आपण टेस्ट करूया. आणि सर्व घरातून बनवून आणायचे. तर आपल्या टिटवाळा महोत्सवमध्ये याला काहीतरी नवीन तुम्हाला बघायला भेटणार. तो आजच्या दिवशी याची स्पर्धा ठेवलेली आहे जेवणाची. सो असे खूप सारे आपले पार्टिसिपेटेड ज्यांनी हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. एंडपर्यंत 25-30 लोकांनी पार्टिसिपेट. आणि जे पण काय खाऊ असतील व्हेज नॉनव्हेज जे पण काय असतील तर आपण खाऊ टेस्ट करूया. मॅक व्लॉग्स सुपर हिट यूट्यूबर आपल्या टिटवाळा महोत्सवाला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि आता ते ट्राय करतायत आपल्या पाककला स्पर्धेच्या स्पर्धकांचं फूड. चिकनची तंगडी घेतली मॅकने खायला. एक ठिकाणी ट्राय केलेलं आहे आणि अजून भरपूर ठिकाणी बाकी आहेत. तर चला ते त्यांचं काम करणार आहेत. आपण निघूया. आपल्याला अजून थोडंसं एक कार्यक्रम दाखवायचा आहे तुम्हाला. सो चला इकडे आपल्या विशाल भाऊंचं लेडीजवर नवीन नवीन असे प्रश्न विचारतोय तो. अफलातून असे प्रश्न मुख्य व्यासपीठावरती करतो. बघा भावेश पाटील आणि प्रथमेश पाटील आलेले आहेत खास आटाळी गावावरनं आपल्या प्रेमा खातीर टिटवाळा महोत्सवाला भेट देण्यासाठी. लवकरच आपले भिवंडीचे खासदार श्री बाळा मामा येणार आहेत आपल्या महोत्सवाला भेट देण्यासाठी.
चालू आहे का? तू करतोय का? दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तर वरुण दादांचं टिटवा महोत्सव मध्ये खूप खूप स्वागत. पाटील आणि रंजिता पाटील या दोघींची आणि आमचे बंधू आलेले आहेत, सतीश दादा. वरून सेट आले ना, हो सेटला भेट. हा हे पसंत नाही आलेले आहेत आपल्या सुप्रसिद्ध असा धवलारीन अवनीताई. वेलकम वेलकम. लोकप्रिय खासदार बाळामामा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. वेलकम वेलकम. टिटवा महोत्सव मध्ये तुमचं स्वागत आहे मामा. असे आपल्या सर्वांचे लाडके भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे कार्यकुशल कार्य हार्दिक असं स्वागत. लोकसभा भिवंडी मतदारसंघाचे कार्यकुशल खासदार सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं. सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांनी आपल्या सर्वांचे लाडके खासदार माननीय भिवंडीचे लोकप्रिय खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांचं खूप खूप स्वागत. सोबत आहेत वरुणदादा पाटील, कल्याण बीजेपीचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक. मॅम आता हे सगळे बोलतायत, माझं नाही त्यांचं तरी ऐका. आणि आता तुमच्या माध्यमातून आम्हाला धवला ऐकायचंच आहे. आता यो दादा आवरा वाणी बोलते, मला काय अशी शुद्ध भाषा जमना. हा जेवली नसतील पण ती आता बघ कशी बरोबर त्यांची पोटा भरतील. जेवण तरुण होतं पण धवला म्हणजे आपल्या आगरी कोली आदिवासी कुंभी कराडी मराठी तसा अनेक असा बौद्ध समाज पण आहे जिथं गायला जाणारा मंत्रगीत होता. आपली लोक पहिले जाम गायची दादा, पण आता काय झाले आमच्यासाठी कंचा आता आपला मंडपाचे भरल्या दारी आंब्या बांधिली तोरणा. मंडपाचे भरल्या दारी आंब्या बांधिली तोरणा. तोरणा बांधुनी कर्णा भरात नारी कर्णाकीच्या कन्यावारी जाता कुरुडीचा जाता कुरुडीचा त्याला खुटाग आऊनीचा खुटाग आऊनीचा त्याला गलाग बहुरीचा. मूर्ता वैरण वैरायाला गणपती देवाचे बाराजचा. मूर्ता वैरण वैरायाला शंकर देवाचे बाराजचा. मूर्ता वैरण वैरायाला विजय वरव्याचे
अवनीताई पाटील मॅम यांना मी रिक्वेस्ट करतो आपण मुख्य मंचावरती यायचंय. अवनीताई पाटील प्रसिद्ध दौलारीन, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. प्रसिद्ध दौलारीन अवनीताई पाटील मॅम यांची उपस्थिती टिटवाळा महोत्सवासाठी ही फार मोठी गोष्ट आहे की तुमची मॅम उपस्थिती इथे लाभली. आता तुमची उपस्थिती इथे लाभली आहे. खासदार साहेब इथे उपस्थित आहेत. दुग्धशंकरा योग आहे तर आम्हाला धवला ऐकायचंय. ऐकायचं की नाही म्हणतो का? जो आवाज करणारच आहे ना आम्ही आहे ना गेट बंद करू, त्याला बाहेर जाऊन देणार नाही. आता जोरात आवाज करा. ऐकायचं की नाही? मॅम आता हे सगळे बोलतायत, माझं नाही त्यांचं तरी ऐका. आणि आता तुमच्या माध्यमातून आम्हाला धवला ऐकायचं आहे. आता यो दादा आम्हाला मागे बोलतो, मला काय अशी शुद्ध भाषा म्हणा बोलायला अशी बोलतं चालेल ना खासदार दादा? जमतं का? हा जेवली नसती पण ती आता तास कशी बरोबर त्यांची पोटा भरते. जेवण दररोज होतं पण धवला म्हणजे आपल्या आगरी कोली आदिवासी कुंभी कराडी मराठी तसं अनेक असा बौद्ध समाज पण आहे जिथं गायला जाणारा मंत्रगीत होता. आपली लोक पहिले जास्त गायची दादा पण आता काय झाले आमच्यासाठी अशी आता मेकअप बिकअप करायला लागल्या. शिकलो सवारला पोरींना आता आपली संस्कृती जपायला लाज वाटते. काय असतं ज्योतिबाई साधा काम नाही. धवला म्हणजे आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती आपण नाही जपायची मग बाहेरची लोक येतील आओ हमारे घर में शादी है धवला गाणे मग आपण काय करणार आहोत? आपण फक्त सगळ्यांना भाड्याने बोलणार का? आपली संस्कृती जपायचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे ना. भाषा पण प्रत्येक घराघरात आपली भाषा टिकवा भले कंची पण असू दे. कारण आपली भाषा जेव्हा टिकवत ना तेव्हा आपली जात आपला समाज टिकत असत. नाहीतर मग असं होतं उगाच रचाड नल्लचाड होतं. तुला येते का आगरी भाषा? आपली भाषा येते का? थोडी थोडी येतं असू दे नंतर शिकू तुला. आता काय पाहिजे नक्की विजयदादा कुठे तुम्ही? कंचा आता आपला पहिल्याच दिवशी जेव्हा मांडव स्थापना होत जेव्हा ऐकायला येतं ना जोरात बोलावून मी नका साडीचं नाव घेऊन बोली सांगा मी काय बोलत होतो. माझं काम नाही डेंजर आहे भले नंतर गेटच्या बाहेर जाऊ नका देऊ. काय मांडव स्थापनेच्या वेळेस जो धवला असतं तो गायला जाईल. नंतर आपल्या दादांसाठी एक छोटीशी लाईन माझ्या परीने ट्राय करीन. मंडपाचे भरल्या दारी आंब्या वांगिरी तोरणा. मंडपाचे भरल्या दारी आंब्या वांगिरी तोरणा. तोरणा बांधुनी कन्या भरत नारी नो कन्या तिच्या कन्यावरी जाता मांडाग कुरुडीचा जाता कुरुडीचा त्याला कुटाग औनीचा कुटाग औनीचा त्याला गलाग गौरीचा. मूर्ता वैरण वैरायाला गणपती देवाचे बाळाचा. मूर्ता वैरण वैरायाला शंकर देवाचे बाळाचा. मूर्ता वैरण वैरायाला विजय वर्गाचे बाळाचा. धन्यवाद. दौलताचं राज मोठं असतात जसं आपल्या समाजात दाखवून महत्वाचा तशी दौलारी बाई पण टिकली पाहिजे. आताच्या बायांसाठी खास संदेश आहे. आम्ही पण बऱ्यापैकी हाव कमी शिकले नाही दादा. आम्ही बऱ्यापैकी हो बोलतो दादाला येत नाही आगरी पण आम्हाला भेटतो तुम्ही येते आगरी लई हुशार असतो. धन्यवाद. धन्यवाद ताई. आपण ताईचा सन्मान करीत आहोत. नीता ताई यांच्या हस्ते अवनीताई पाटील नीताताई देशेकर यांच्या हस्ते सन्मान करीत आहोत. जाम भारी. पण एक घ्यायचंय तुम्हाला अजून कोणच्या एक धवला घ्या. माता बाल्या मामांसाठी एक छोटासा दादा. बाल्या मामा बसला पाटा
वाटी बाच्याच्या हातानं गुलाचा करा मामा गाली बाच्याच्या तोंडात बाचा गाली मामाचे तोंडात मामा बाचा मिळून शाही दोघा कौतुकाव्यात ती मारुतीच्या देवळाला बाला मामा येऊन जाणो शाले मारुतीच्या देवळाला सुरेश येऊन जाणो शाले या गावाच्या पोनी दादा तुला पायाला येती पायाला येऊन मला तुझ्या मेहुण्या होती लग्न झालं आता लग्नाच्या आठवत मेहुण्या होती मला तुला घराला नेती ना कोरा कोरा चहा मला तुला प्यायला देती धन्यवाद धन्यवाद ताई. खूप सुंदर माननीय श्री खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत टिटवाळा महोत्सवामध्ये. विजेचा सन्मान असे आपले मान्यवर बाळ्या मामा यांच्या हस्ते करण्यात येत आहे. तसेच मान्यवर वरुण पाटील साहेब यांना देखील मी विनंती करेन की त्यांनी देखील रंगमंचावर यायचे. एक जोरदार टाळ्यांनी आमच्या आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर यांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. टिटवाळा महोत्सव 2025 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे प्रेक्षकांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. विजयभाऊ देशेकर यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला आजचा हा सोहळा टिटवाळा महोत्सव 2025. तर मामाचा फक्त चेहरा बघितला हसमुख मी त्यांचा आवाज नाही ऐकलाय तर मनात आवाज ऐकायचा आहे तर दादा 2 शब्द आपल्या विजय दादासाठीच बोला. टिटवाळा महोत्सव आयोजक विजयभाऊ देशेकर. मला वाटतं मी गेल्या वर्षी आलो होतो परंतु तेव्हा खासदार नव्हतो आणि योगायोगाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आज मी या महोत्सवात यावर्षी एक खासदार म्हणून आलेलो आहे. खरं म्हटलं तरी सगळं तुमच्या सगळ्यांचं सहकार्य कृपा आशीर्वाद गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि आपलं सगळ्यांचं प्रेम आहे. म्हणून पहिल्यांदा तर विजय भाऊ आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतोय. मी प्रत्येक वर्षी येत असतो. खूप चांगला महोत्सव इथे साजरा होतो. मला वाटतं आमची दौलारीबाई जिल्ही बसते हा गवली बाई एक आमच्या घरामध्ये वाशी राहिला तुला माहिती आहे ती मावशी हा मुली एकदम भारी ती याच्यापेक्षा तुम्ही त्याच्या पुढं त्या मागे मावशी आहे साधारणतः 70 वयाची आहे. आवडा भारी धवला बोलते माझ्या मुलाचे पण मुलीचे पण तिला जोर आता ते समजून घे. हा एकदम आपली जात आहे ना त्याच कमी नाही. समजा आम्ही रस्त्यातून चाललोय आणि एखादा आयरी भेटला किंवा कोळी भेटला सहज कोण तो शब्द येते तर काय सांगला
आपली संस्कृती परंपरा आज पण आपण टिकवून ठेवली आणि एवढं नक्कीच आहे की या संस्कृतीचा या परंपरेचा आपल्या सगळ्यांना अभिमान हा असायलाच पाहिजे, असायलाच पाहिजे. मी तर नेहमी सांगतो आपला आगरी कोळी समाज एकमेव असा आहे, नाही कधी आरक्षण मागायला गेला, नाही कधी सरकारच्या दारात मदत मागायला गेला, कधीच नाही. ते ज्या परिस्थितीत आहे मेहनत करतात, कष्ट करतात, सुखी जीवन जगतात, परंतु असं कधीही झालेलं नाही. आणि म्हणूनच बरं लग्नाच्या वेळेस तुम्हाला माहीत आहे, नाव नाही घे स्पेसिफिक, पण हुंड्याचा एवढा प्रकार चालतो तर आपल्या ह्याच्यात नाही चालत. आपण जेव्हा स्वखुशीने मदत करतोय तीच मदत असतो, बाकी हुंड्यासारखा प्रकार हा चालत नाही. आणि ह्या सगळ्या ज्या प्रथा आहेत ना, याच्यामुळे आपल्याला अभिमान वाटतो की मी या समाजाचा आहे. आणि आज या ठिकाणी आमच्या चिमुकलीनं बदलापूरच्या खूप छान परफॉर्मन्स केला, मला तरी खूप आवडला. आणि हे आमच्या नशिबात भाग्यात खूप कमी येतं ना, तशी आज तू काही धवला बोलली तर मी माझ्या मुलीच्या लग्नात ऐकला होता 1-1.5 वर्षापूर्वी, आज ऐकला. तर हा योग येत नाही ना, किंवा अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जेव्हा असे चिमुकले वगैरे परफॉर्मन्स करतात तो क्षण आमच्यासाठी सुद्धा खूप आनंदाचा असतो. आणि त्या क्षणाला आम्ही त्या आनंदात उत्साहात एवढं सहभागी होतो ना की आम्ही देखील सगळ्या गोष्टी विसरून जातो. आणि हा नक्कीच असे योगायोग, असे क्षण हे माझ्याच नाही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात यायला हवे. पण त्याच्यासाठी विजयभाऊ दिसेसारखी लोक असायला हवे. ते कार्यक्रम करतील तेव्हा आपल्याला योग येईल. आणि म्हणूनच त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विजयभाऊंना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे, सगळ्यांना नवीन वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खास करून आपल्याला इकडं जो आनंदाने उत्साह देतात त्या विजयभाऊंना शुभेच्छा देताना मी गणपती बाप्पाच्या एवढीच प्रार्थना करेन की त्यांच्या मनातील इच्छा नक्कीच यावर्षी तुम्ही पुरी करावी अशी बाप्पांच्या मी प्रार्थना करतो, शुभेच्छा देतो. आणि तुमची इच्छा पूर्ण होताना आमच्या खारीचा तरी वाटा असेल हेही निश्चित लक्षात ठेवा, हेही सांगतो. आणि मी ताई जरा सरळ राजकारणी आहे, मी जर बोललो ना तर मी पक्षविक्ष बघत नाही. आम्ही हेही सांगतो काही गोष्टी पाळायच्या असतात, दिलेला शब्द आपण जेव्हा एखाद्याला देतो पाळला तर आणखी खूप चांगला असतो. तर म्हणूनच विजयभाऊला शुभेच्छा देतोय, पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आभार देखील व्यक्त करतोय. कारण प्रत्येक वर्षी ते मला नियमितपणे बोलवतात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून का होईना परंतु त्यांची आमची जवळीक आली आणि त्या जवळीकीतून त्यांची मला मदतही झाली. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की मी आज जो आपल्यासमोर खासदार आहे, या खासदारामध्ये आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे, सगळ्यांची मदत आहे. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय, सगळ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. खरं तर इथल्या सर्व लोकांना सांगायला मला आवडेल की मामांचं फक्त मामा खासदार म्हणून नाही आहे, तर आपल्या सर्व आगरी कोळी समाज संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दिवस म्हणून आपण त्या देवीकडे दरवेळेस जाण्यासाठी इच्छा व्यक्त करत असतो. कारल्याला आणि मोठ्या उत्साहाने जात असतो. त्या कारला एकविराई मंदिर ट्रस्टचे मामा अध्यक्ष आहेत. खरं तर ही पहिली अशी व्यक्ती आहे की ही ठाणे जिल्ह्यातनं तिथे जाऊन अध्यक्ष झाली. त्यासाठी मामांचं मनापासून खूप खूप कौतुक आणि परत एकदा त्यांना त्या शुभेच्छा. मुख्य विश्वस्त आहे. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो ताई 39 करोड रुपये शासनाचे मंजूर केल्यात. पायऱ्या, मंदिराचं सुशोभीकरण आणि पार्किंग. आणि पुढच्या आठवड्यात माझी मीटिंग आहे त्या लिफ्टसाठी, तेही झाले. BOT बेसवर बोलणं पण झाले. फक्त गाववाल्यांचा थोडीशी अडचण आहे, रिक्षावाल्यांची, परंतु त्या सगळ्यांना आम्ही तिथंच त्याच प्रोजेक्टवर नोकरी देण्याचं देखील शब्द दिलेला आणि देणारी आहे. त्याच्यामुळे तेही लवकर होईल. आणि साहजिकच आहे आपल्या सगळ्यांची देवी माता आहे आणि म्हणून आईच्याच आशीर्वादाने आपण सगळे आहोत. जेव्हा आईला वाटतो तेव्हा ती करून घेतो. हे आपण फक्त एक निमित्त वाहन आहोत. धन्यवाद. जय हिंद.
निश्चित एकवीर आईचा आशीर्वाद तुम्हाला सदैव राहील आणि एकवीर आई तुम्हाला उदंड बळ देखील देईल. तुम्ही हे 49 करोडची जी कामं आहेत ती निश्चित अजून वाढतील. मामा आणखीन एक सांगतो की आमचा टिटवाळा बाप्पा पण आहे ना, टिटवाळ्याचा गणपती बाप्पा तुम्हाला निश्चित जास्त आशीर्वाद देईल की अजून इथे जास्तीत जास्त निधी द्या आम्हाला, बरोबर. कारण की आमची पण काही इथली पण कामं निश्चित तुम्ही कराल, कारण की आमचा नेहमी सतीदाराशी कॉन्टॅक्ट असतो. टिटवाळा महोत्सवच्या बाबतीत बोलायचं झालं मामा, हे 9वं वर्ष आमचं आहे. आम्ही दरवर्षी एका छोट्याशा रोपट्यापासून सुरुवात केलेली. आज तो वटवृक्ष होताना दिसत आहे. ही सर्व स्वामींची, आई फुलाईची, सर्वांची, माझे सर्व सहकारी, ही सर्व लोक, सर्व परिसरातील किंवा इतर लोक हैराण होतात की एकटा विजय देशेकर हे कसं करू शकतो. तर ही सर्व मंडळी तुमच्यासारख्या इथे लोक येतात आणि ह्यांचंच प्रोत्साहन मला मिळतं. म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होत असतो. 10 दिवस यशस्वी करणं, याच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम करतो. आम्ही एक स्वर्गरथ देखील इथे 2019ला घेतला. त्याच्यातनं जे उत्पन्न मिळतं, त्याच्यानंतर मागच्या वेळेस आम्ही 11 मुलांना दत्तक घेतलेलं. तेव्हा पण पूर परिस्थिती येते. आमची टिटवाळा महोत्सव समिती तर आहे. आत्ता यावेळेस आम्ही एक रुग्णवाहिकेचं हे करतोय. आम्हाला ॲम्ब्युलन्स घ्यायची आहे. त्याच्या माध्यमात त्याच्यासाठी आम्ही लकी ड्रॉ कुपन सुरू केलं आहे. त्या कुपनच्या माध्यमातून जेवढे आम्हाला पैसे मिळतील ते देखील आम्ही, एक भेटली 1, 2 भेटली 2 रुग्णवाहिका, आम्ही ते देखील करतोय. म्हणजे हे सगळं महोत्सव समितीच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहे. आणि हेच काहीतरी पुण्य आहे की आम्ही कोरोनाला देखील, म्हणजे या मांडा टिटवाळ्यात देखील जास्त काही नाही होता, कोरोनाला देखील आम्ही हरवण्यात यशस्वी ठरलो. आणि त्याच्या माध्यमातून देखील आम्ही लोकांपर्यंत खूप चांगले चांगले कार्यक्रम आता देखील करत आहोत. तुम्ही येथे आलात आणि आमच्या बाबतीत, आता तुमच्या बाबतीत आम्ही खूप ऐकून आहे. म्हणजे तुम्ही आत्ताही बोलले की आम्ही स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो, तर निश्चित तुम्हाला, आम्हाला देखील तुम्ही खासदार व्हावं, खासदार एक लोकप्रतिनिधी व्हावा ही एक इच्छा संपूर्ण मांडा टिटवाळ्याची होती. म्हणून गणपती बाप्पाचा आशीर्वाद देखील तुम्हाला लावला. निश्चित अजून 4 वर्ष तुमच्याकडे आहेत, पण टिटवाळ्याच्याकडे तुम्ही जातीने लक्ष द्या हीच एक अपेक्षा. आणि परत एकदा आपण या टिटवाळ्याच्या पुण्यभूमीत आलात, आमच्या व्यासपीठाला शोभा आली, आपण आलात, त्याचा आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. तुम्ही 4 वर्षात नाही तर पुढच्या अजून वर्षे यावं म्हणून छोटीशी लाईन तुमच्यासाठी. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नाव गजवाल्या मामा खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते नाव गजवाल्या मामा खासदार. एक नाही दोन निवडून येतील की 3, ज्याच्या नावाचा जय जयकार ते नाव गजवाल्या मामा खासदार. दादा खूप खूप आशीर्वाद होते तुम्हाला. भरपूर प्रयत्न करा आपल्या लोकांसाठी. थँक्यू. टेमकर यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. आणि लवकरच पाककलेचे विजेते जाहीर होणार आहेत आणि आपल्याकडे विजेते असणार आहेत. तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि फर्स्ट विनर. म्हणजे तुम्हाला सर्वांना एक ब्लूटूथ आणि एक पारितोषिक देण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या. अरे जोरदार टाळ्या वाजवा ना जरा.
सन्मान रेणुकाताई घोडके यांचा सन्मान. शिवसेना उपशहर संघटक सुषमाताई शर्मा, माजी अध्यक्षा, टिटवाळा महोत्सव समिती महिला. जरा हात वर करा. हे सगळे फुकटच आहे, त्यांच्याकडून 100 रुपये घ्या हो जरा. हात वर करतात बिंदास. ती तर बिर्याणी पण खाऊन बसलेली आणि मला बोलते मी काय जेवली नाहीये. पुढे गेली हाटे काकूंची, ते बघा. हा, लगेचच आपण पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी साजरा करीत आहोत. पाककला स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक. पारितोषिक वैशालीताई झगडे, सुलाई, मनीषाताई, सीमाताई कोळी. ताई तुम्ही काय बनवलेलं? मटन थाली. हा भाऊ, आपण बेबी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरण करतील ज्योतिताई पाटील. प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे बेबी पवार यांना आणि त्यांचं YouTube चॅनल सुद्धा आहे. पूर्ण पाटील म्हणजे मम्मीची रेसिपी. भूमिकन्या आपली आगरी कोली जातीचीच आहे. ताई नाव सांगायचं परत. बेबी पवार. आणि बेबी पवार साठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप छान बनवलं तुम्ही, खूप छान. तुम्ही काय बनवलं होतं? बनवलं. तेच विचारतो. लेग पीस आणि लॉलीपॉप. चिकन थाली. ताई बोलायचं झालं तर आमची आगरी कोलीची डिश आहे ना, पुरी होती आणि त्यात चायनीज पण टाकले का, पण फ्लेवर आमचा होता. बरोबर आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक बेबीताई पवार यांच्यासाठी एकदम जोरदार. एकूण 13 तास आम्ही सोबत आहोत. पवार कुटुंबाचा आम्ही यथोचित शुभ सन्मान करतोय. आणि आता डीजेला सागर दादा विनंती आहे, एक झिंगाट गाणं होऊन जाऊ दे. मनापासून आभार. आपली उपस्थिती आमच्यासाठी अमूल्य होती. यानंतर आपला मित्र मॅक ब्लॉग शुभ सन्मान याचा सत्कार होणार आहे. कशेळी गावचे उद्योजक निखिलजी पाटील यांचं देखील आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मॅक ब्लॉग यांचा आपण यथोचित मान शुभ सन्मान करणार आहोत. विजय भाऊ देशेकर जे टिटवाळा महोत्सवचे प्रमुख आयोजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत मॅक ब्लॉग यांचा. तसेच कसेळी गावचे उद्योजक निखिलजी पाटील यांचा देखील आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. पाककला स्पर्धा झाली आणि आमचे ऋषी आणि ऋषी दादाची मम्मी पहिला नंबर आला. उद्या पार्टी पाहिजे कामावर. पाककले स्पर्धेचे विनर. जसं आम्ही तुमच्या मनात आहोत तसं तुम्ही देखील आमच्या नसत आहात. तुम्ही आजही आमची जयंती साजरी करता. आम्हाला फार छान वाटते. तुम्ही आजही आमच्या नावाचा जय जयकार करता. मधले शिवराय तुमच्या वागण्यात कधी दिसणार. व्हिडिओ आणि फोटो चालू आहे तिथे. फोटो सेशन सेलिब्रिटीजने सोबत. बघा तुम्ही आज माझा लुक बघू शकता. मस्त कुर्ता प्रिंट केलेला आहे. हा हँडमेड प्रिंट आहे. आमच्या दीक्षिताने हा प्रिंट केलेला आहे. तो तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही कमेंट करा. आणि जर कोणाला प्रिंट करायचा असेल अशी डिझाईन, कोणती डिझाईन, फुल डिझाईन उभी, तुम्ही विजय भाऊंचा पण आज बघितला असेल कुर्ता, फुल डिझाईन केलेली आहे अशी. तर तुम्हाला जो जर डिझाईन करून हवा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. आमची दीक्षिता जी आहे फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते, तिने डिझाईन केलेलं आहे. आणि तुम्हाला कसं वाटला ते पण सांगा. आपल्या या पूर्ण कुर्त्याची डिझाईनचे फक्त चार्जेस 700 रुपयापासून स्टार्ट आहे. तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. सो गाईज चला, आता 4था दिवस संपलेला आहे आणि आता आपण उद्या भेटूया पुन्हा 5व्या दिवशी
आणि आज तुम्हाला कसं वाटला पाककला स्पर्धा आणि इतर परफॉर्मन्स आणि खासदार साहेब सुरेश मामा उर्फ बाया मामा आपल्या महोत्सवाला भेट दिली त्यांनी. तर तुम्हाला कसं वाटलं का आजचा कार्यक्रम नक्की कळवा कमेंटमध्ये. तसेच आज आपल्या महोत्सवाला भरपूर यूट्यूबर आणि इंस्टाग्रामचे सेलिब्रिटी आले होते. त्यांनी आपल्या महोत्सवाला भेट दिली. तसेच आमचा मित्र मॅक व्लॉग फेमस यूट्यूबर तोही आला होता. तो त्याचा व्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघा.